जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या एक महत्त्वाचा आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासन निर्णय सध्या आजच्या दिवसाला 14 ऑक्टोबर 2024ला सध्या बघा पारित झाला आहे। तर त्याच्यामधला जो काही प्रमुख या ठिकाणी बघा महत्त्वाचं काय आहे मजकूर, तर आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळेमधील क्रीडा, कला, संगणक शिक्षकाची कंत्राटी पद्धतीने निवड करण्याबाबत अशा पद्धतीने महत्त्वाचा जी.आर. सध्या बघा आजच्या दिवसाला या ठिकाणी निर्गमित झाला आहे। म्हणजे जे काही आदिवासी विकास विभागाअंतर्गत सध्या जे काही प्रकल्प येतात, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ज्या आश्रमशाळा सध्या बघा सुरू आहे, तर त्या आश्रमशाळेमध्ये जे काही क्रीडा शिक्षक असेल, कला शिक्षक असेल आणि संगणक शिक्षक असेल, तर ह्या 3 प्रकारचे जे काही शिक्षक आहेत तर त्यांची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय इथं सध्या बघा पारित झाला आहे। तर ह्याच्यामध्ये आता कंत्राटी जे काही पदं असेल, एकंदरीत क्रीडा असेल, कला शिक्षक असेल, संगणक शिक्षक असेल, तर त्या संदर्भात संपूर्ण इथं बघा डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर जवळपास जे काही संदर्भ असेल वाचामध्ये, तर वेगवेगळे आतापर्यंत ह्या ठिकाणी जे काही शासन निर्णय सध्या झाले आहे, तर त्या अनुषंगाने इथं संपूर्ण जे काही रेफरन्स असेल तर ते देण्यात आले। तर एकंदरीत शासन निर्णयमध्ये नेमकं काय आहे तर ते आपण बघूया की ह्या ठिकाणी बघा आता शासकीय आश्रमशाळेमध्ये क्रीडा शिक्षक किंवा मग क्रीडा मार्गदर्शक हे पद बघा संदर्भ क्रमांक 1 म्हणजे जो शासन निर्णय आहे त्याच्या अनुषंगाने 6/3/2018च्या शासन निर्णयामुळे शासकीय आश्रमशाळेमध्ये संगणक शिक्षक किंवा मग जो काही निर्देशक असेल तर हे पद सध्या मंजूर झालेलं आहे। आणि 15/12/2018च्या शासन निर्णयान्वये महत्त्वाचं जे काही पद आहे तर ते पद म्हणजे शासकीय आश्रमशाळेमध्ये कला शिक्षक हे पद सध्या कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे। तर ही जी 2-3 पदं आहे, संगणक शिक्षक असेल, कला शिक्षक असेल आणि महत्त्वाचं या ठिकाणी जो काही क्रीडा शिक्षक असेल, तर हे 3 प्रकारच्या शिक्षकांचं कंत्राटी पद्धतीने बघा जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती करण्यासंदर्भात सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या। तर सदर ज्या काही नेमणुका असणार होत्या तर त्या नेमणुका बघा या ठिकाणी करार पद्धतीने 11 महिन्याकरिता करण्यात याव्यात आणि 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढवण्यात येईल। तथापि बघा अशी मुदत वाढवताना काय म्हटलेलं आहे पुढे की जी मुदत आहे जर वाढवली तर त्या मुदतीमध्ये 11 महिन्यापेक्षा अधिक जे काही कालावधी असेल तर तो असणार नाही। आणि ह्या संदर्भात जे काही प्राधिकारी असेल, नियुक्ती प्राधिकारी, तर त्यांना ह्या ठिकाणी सूचना देण्यात आलेली होती। जर बघा ह्या ठिकाणी जर तुम्हाला अशा प्रकारे जर जास्तीत जास्त 3 वेळा नियुक्ती जी काही असेल तर ती आदेश बघा रिन्युअल सध्या करता येणार आहे आणि अशा संदर्भात इथे सूचना स्पष्ट देण्यात आल्या आहे। आणि तीनदा रिन्युअल झाल्यानंतर त्यानंतर बघा अशा उमेदवारांना पुन्हा जर ह्या ठिकाणी नियुक्ती त्या ठिकाणी करायची असेल तर सक्षम प्राधिकाऱ्यांचं मत असल्यास त्याच्या ह्या ठिकाणी बघा त्या उमेदवारांना पुन्हा निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल। म्हणजे पुन्हा जी काही प्रक्रिया असेल निवड प्रक्रिया, तर त्या निवड प्रक्रियेसाठी त्याला पुन्हा त्या ठिकाणी नवीन त्या पद्धतीने सामोरे जावं लागेल। तर अशा पद्धतीने इथे जी.आरमध्ये म्हटलेलं आहे। तर एकंदरीत जी काही प्रक्रिया होती तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे की आदिवासी विकास विभागामध्ये जे कंत्राटी पद्धतीने सध्या बघा शिक्षक ऑलरेडी त्या ठिकाणी काम करत आहे, तर ते किती आहे त्या देखील इथं बघा पुढे उल्लेख आहे। तर ह्याच्यामध्ये बघा कला शिक्षक असेल, क्रीडा शिक्षक असेल आणि संगणक शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने नेमणुका जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती स्थापन आहे त्रिसदस्यीय समितीमार्फत करण्याचा त्या ठिकाणी प्रस्तुत संदर्भीय शासन निर्णयामध्ये सध्या बघा तरतूद आहे। आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधामध्ये जो संदर्भ देण्यात आला आहे 2022चा, तर त्या शासन निर्णयामध्ये अंतिम सध्या बघा केलेला आहे। आणि त्यानुसार जवळपास आकृतीबंधामध्ये काय आहे तर आश्रमशाळेमध्ये शिक्षक जे आहे तर एक कला शिक्षक असेल किंवा एक क्रीडा शिक्षक असेल आणि तिसरा म्हणजे एक संगणक शिक्षक असेल, अशी जी काही पदे आहे तर ती एकूण पदे किती ह्या ठिकाणी बघा 1497 एवढी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या मंजूर करण्यात आली होती, बरोबर। म्हणजे 1497 पदं कला शिक्षक असेल, क्रीडा शिक्षक असेल, संगणक शिक्षक असेल, तर एवढी पदं सध्या मंजूर करण्यात आली होती। आणि ही जी पदं आहे तर त्यांची जी काही भरती प्रक्रिया होती तर ती कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोताकडून सध्या बघा भरून घेण्यासंदर्भात मंजुरी इथं देण्यात आलेली होती। तर आता 1497 जे काही पदं सध्या बघा एकूण ह्या ठिकाणी रिक्त होते आणि त्या रिक्त पदामधून जवळपास बघा जी काही पदं भरली गेली आहे तर त्या अनुषंगाने इथे पुढे माहिती देखील दिलेली आहे। तर इथं बघा मुद्दा क्रमांक 4 मध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये बघा आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळेमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्ष बघा सुरू झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता आश्रमशाळेमध्ये कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक उपलब्ध करून देणे हे बघा आवश्यक आहे। आणि त्या अनुषंगाने 2022 आणि 23 या शैक्षणिक वर्षात शासकीय आश्रमशाळेमध्ये जवळपास या ठिकाणी बघा
जे काही शाळेमध्ये 252 हे जे आहे तर हे कला शिक्षक होते, 340 जे आहे तर हे क्रीडा शिक्षक होते आणि ह्या ठिकाणी 244 हे संगणक शिक्षक होते. असे एकूण जवळपास जे काही शिक्षक आहे तर ते 836 शिक्षक एवढे सध्या बघा मागे जे वर्ष होतं 2022 आणि 23 या शैक्षणिक वर्षामध्ये त्यांची कंत्राटी पद्धतीने निवड झालेली होती. म्हणजे 836 शिक्षकांची सध्या कंत्राटी पद्धतीने निवड झाली होती. मंजूर किती होते तर 1400 या ठिकाणी बघा 1497 पैकी जवळपास हे 836 शिक्षकांची त्या ठिकाणी निवड झाली होती. आणि हे शिक्षकांना पुन्हा बघा जे काही कंटिन्यू किंवा रिन्यू करण्यासंदर्भात इथं पुढे सूचना देण्यात आल्या आहे. तर इथं बघा जे संबंधित कार्यरत शिक्षक होते म्हणजे जे 836 जे कार्यरत शिक्षक होते तर सदर 836 कंत्राटी शिक्षकांना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करून 2025 म्हणजे 24-25 या शैक्षणिक वर्षाचा उर्वरित कालावधीकरिता सध्या कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे हे जे 836 आहे तर ह्यांना सध्या बघा रिन्युअल संदर्भात ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता उर्वरित जे काही पदं असेल तर ती पदासंदर्भात बघा ह्या ठिकाणी जी काही पुढे भरली जाणार का कशा पद्धतीने तर त्या संदर्भात देखील ह्या ठिकाणी माननीय जे काही आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांच्या वतीने ही जी पदं आहे तर हे पदं नियुक्ती संदर्भात बघा 836 शिक्षकांची नावे आणि त्यांनी केलेले जे काही आश्रमशाळेमधील जी काही यादी असेल कामाची तर त्या कामासंदर्भात जे कोणा शिक्षकांचं त्या ठिकाणी नाव होतं तर त्या संपूर्ण 836 शिक्षकांचं नावं आणि त्यावेळी कार्यरत असलेल्या आश्रमशाळेची यादी संदर्भात महत्त्वाचं इथं जे काही संबंधित गठीत केलेली जी काही समिती आहे तर त्या समिती सध्या सादर करण्यासंदर्भात सूचना देखील दिलेल्या आहे. तर ह्या अनुषंगाने पुढे जे काही भरती प्रक्रिया असेल तर त्या भरती प्रक्रियेमध्ये बघा त्यांनी मागे जे काम केलेलं आहे 836 शिक्षकांनी तर त्यांची शिक्षकाकडून इच्छुकता सध्या बघा त्याकडनं घेणार आहे. आणि त्या अनुषंगाने कामावर असताना त्यांचं काम जे होतं ते समाधानकारक आहे किंवा कसे ह्या संदर्भात देखील त्यांची बघा तपासणी होणार आहे. आणि त्या अनुषंगाने पुढे त्यांना रिन्युअल संदर्भात इथे सूचना ह्या ठिकाणी बघा देण्यात आलेल्या आहे. तर संबंधित जे काही शिक्षक असेल तर त्या शिक्षकांना इथे मध्ये काय म्हटलेले की सदर शिक्षकांना इच्छुकता दर्शवल्यास त्यांची कामगिरी समाधानकारक असल्यास संदर्भ क्रमांक 1, 2 आणि 3 मधील शासन निर्णयाच्या गठीत असलेली जिल्हाधिकारी यांच्याची समिती आहे तर त्या समितीच्या आधारावर सन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाच्या उर्वरित कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने इथे बघा नियुक्ती द्यावी अशा पद्धतीने इथे सूचना आहे देण्यात आल्या आहे. म्हणजे एकंदरीत आता जो काही शैक्षणिक वर्ष आहे 2024 आणि 25 तर हे आपल्याला माहिती आहे की 24 आणि 25 सध्या जे काही सेमिस्टर असेल म्हणजे इथं 6 महिने सध्या बघा निघून गेले. आता दिवाळी येईल तर दिवाळीनंतर पुढचं जे 6 महिने असेल दुसरं सेमिस्टर तर हे 24 आणि 25 शैक्षणिक वर्षाकरता रिन्युअल संदर्भात ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जे 1400 जवळपास पदं आहे तर ते पदं मंजूर असून पुढचे जे काही रिक्त राहिलेली पदं असेल तर ती निश्चित बघा पुढच्या टर्ममध्ये सध्या बघा भरण्यात येईल. आणि संबंधित जो काही आदेश असेल हा जो आदेश आहे तर तो आदेश बघा 2024 आणि 25 या वर्षाअखेरीस ह्या ठिकाणी आपोआप संपुष्टात येईल. म्हणजे 24 आणि 25 जी वर्ष आहे शैक्षणिक तर त्या वर्षाकरताच हा आदेश देण्यात आला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सदर जे काही 252 कला शिक्षक, 340 क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक 244 तर एवढे जे काही पदाची सध्या बघा त्यांना रिन्युअल संदर्भात आणि संबंधित जो काही खर्च असेल त्यांचा मानधना संदर्भात तर त्या संदर्भात इथं तरतुदी संदर्भात देखील सांगण्यात आलेला आहे. तर संबंधित जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या निर्गमित करण्यात आला आहे. तर ह्या ठिकाणी 836 शिक्षक हे ऑलरेडी बघा 2022 आणि 23 या शैक्षणिक वर्षामध्ये बाह्य स्रोताकडून कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले होते. आणि उर्वरित जे काही रिक्त पदे आहे तर त्या अनुषंगाने बघा पुढील जे काही शैक्षणिक वर्ष असेल तर त्या शैक्षणिक वर्षामध्ये निश्चित बघा ह्या संदर्भात देखील पुढील कार्यवाही ह्या ठिकाणी होऊ शकते. तर हा एक महत्त्वाचा जे सध्या कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक संदर्भात जे सध्या विचारत होते तर त्या संदर्भात हा एक महत्त्वाचा सध्या बघा शासन निर्णय होता. तर आता ह्याच्यावरती जी काही पुढील भरती प्रक्रिया असेल तर ती नेमकी कशा पद्धतीने होते ते देखील बघणे गरजेचं आहे. पण सध्या तरी आज एक महत्त्वाचा शासन निर्णय क्रीडा शिक्षक, कला शिक्षक आणि संगणक शिक्षक यांच्या कंत्राटी पद्धतीने निवड करण्यासंदर्भात हा आजच्या दिवसाला निर्गमित झालेला आहे. तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय होता. तर ह्याच्यामधले जे जवळपास मंजूर पदापैकी
आपल्याला माहिती आहे की हे जे मंजूर पदं आहे तर हे मंजूर पदं बघा कंत्राटी स्वरूपात असेल किंवा मग कायम स्वरूपात बघा या ठिकाणी जर आली तर क्रीडा शिक्षक असेल किंवा संगणक शिक्षक असेल किंवा कला शिक्षक असेल तर ह्यांच्या वेकन्सी देखील इथं जे काही भरती प्रक्रियेमध्ये सध्या बघा भरल्या जाऊ शकतात. तर एवढ्या सध्या इथं पोस्ट सध्या रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघू ह्या संदर्भात पुढे जाहिरातीमध्ये कशा पद्धतीने जाहिरात वगैरे ह्याच्यामध्ये येऊ शकते का तर ते देखील बघणे गरजेचं आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची क्रीडा शिक्षक त्यानंतर कला शिक्षक आणि संगणक शिक्षक ह्या संदर्भात महत्त्वाचं ही अपडेट होती. ही अपडेट आवडली लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट द्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे देखील जॉईन व्हा. GR वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.